आजच्या कृषी क्षेत्रातील मोठ्या बातम्या, शासनाच्या घोषणा, अनुदानातील बदल, खरेदी धोरणे आणि बाजारभावांमधील हालचाल सर्व काही तुम्ही पाहणार आहात या व्हिडिओच्या माध्यमातून। राज्यसभेसाठी राष्ट्रवादीमध्ये रस्सीखेच भुजबळांसह अनेक दिग्गज रेसमध्ये 18 जूनला मतदान होणार। येत्या 18 जून रोजी होणारी पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता असल्यामुळे उमेदवारीवरून पक्षांतर्गत चुरस वाढताना दिसते। विशेष म्हणजे या जागेसाठी राज्यातील विद्यमान मंत्री छगन भुजबळ यांचं नाव आघाडीवर असल्याची चर्चा वर्तुळामध्ये आहे। लाडकी बहीण योजना बंद करा, रोजगारामध्ये वाढ करा, शेतकऱ्यांना मदत करा, ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांची मागणी। अभिजित दिपकेच्या घराला पोलीस बंदोबस्त, कॉक्रोच पार्टी स्थापन करणाऱ्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याची पोलिसांकडून दखल। सोशल मीडियावरील कॉक्रोच जनता पार्टीच्या माध्यमातून देशातील व्यवस्था आणि बेरोजगारीवर तिखट हल्ला करणाऱ्या अभिजित दिपकेला जीवे मारण्याची धमकी मिळाली। दिपके यांनी स्वतः या धमकीचा स्क्रीनशॉट शेअर केल्यामुळे देशात खळबळ माजली। सरकारसाठी धोक्याची घंटा, कॉक्रोच जनता पार्टीवर कारवाई केल्यामुळे रोहित पवारांची टीका। सोशल मीडियावर प्रचंड चर्चेमध्ये असलेल्या कॉक्रोच जनता पार्टी या अकाउंटवर सरकारकडून कारवाई करण्यात आल्यानंतर आता या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापू लागलंय। सरकारच्या या धोरणांवर टीका करणाऱ्या या अकाउंटवर कारवाई झाल्यानंतर विरोधकांकडून अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा उपस्थित केला जातोय। पुणे जिल्ह्यात भूमी अभिलेख कार्यालयाचे विभाजन, कामांचा वेग येणार। उत्तर आणि दक्षिण पुण्यासाठी असणार स्वतंत्र यंत्रणा। जिल्ह्यामध्ये झपाट्याने वाढणारे नागरिकीकरण, वाढते बांधकाम प्रकल्प आणि जमिनीच्या व्यवहारांमुळे भूमी अभिलेख विभागावरील कामाचा ताण मोठ्या प्रमाणात वाढलाय। जमीन मोजणी, फेरमोजणी, डिजिटल नकाशे, नोंदी अद्ययावत करणे यासारखी कामे प्रलंबित राहत असल्यामुळे नागरिकांनाही विलंबाचा सामना करावा लागत होता। लातूर जिल्ह्यातील चाकूरमध्ये उष्णतेसोबत पाणी टंचाईचे संकट, प्रशासन सतर्क, उपाययोजना सुरू। पाणी पुरवठ्यासाठी प्रशासनाच्या तातडीच्या उपाययोजना। चाकूर शहरासह संपूर्ण तालुक्यामध्ये सध्या उन्हाचा तडाखा तीव्र झाला असून तापमानाचा पारा 41 ते 42 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचलाय। राज्यामध्ये कर्करोग रुग्णांसाठी 27 ठिकाणी डे केअर युनिट। सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांची घोषणा। गर्भाशय मुखाच्या कर्करोगाच्या प्रतिबंधासाठी 14 ते 15 वर्ष वयोगटातील मुलींसाठी HPV लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे। शेतकऱ्यांना पुरेसा डिझेल उपलब्ध करा, मुख्यमंत्र्यांचे निर्देश। इंधनमध्ये मागणीमध्ये अचानक झालेली वाढ संशयास्पद। इंधनाच्या मागणीमध्ये अचानकपणे झालेली 20 ते 30% वाढ संशयास्पद असून या संदर्भात कडक लक्ष ठेवण्याच्या सूचना त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्यात। शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी, 75 ते 100 मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नका, कृषी विद्यापीठाचा महत्त्वाचा सल्ला। यंदा नैऋत्य मोसमी वारे अत्यंत वेगाने पुढे सरकत असल्यामुळे मान्सून महाराष्ट्रात नेहमीच्या वेळेपेक्षा काही दिवस आधीच दाखल होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। लातूर जिल्ह्यात वाढत्या उष्णतेबरोबरच पाणी टंचाईचे चटके, 75 खासगी विहिरी प्रशासनाने ताब्यात घेतल्या। लातूरमध्ये या कालावधीमध्ये उष्णतेची लाट कायम असून तापमान सरासरी 38 ते 40 अंश सेल्सिअस दरम्यान नोंदवले गेले। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वादळी पावसाचा जोरदार तडाखा, यात्रेतील रहाटपाळणा कोसळलाय। रांजणगाव खुरीतील घटना, जीवितहानी टळली। पैठण, वैजापूर, गंगापूर तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस। शनिवारी दुपारी आणि सायंकाळच्या सुमारास विजेच्या कडकडासह आणि सोसाट्याच्या वादळ्या वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली आणि या अवकाळी वादळामुळे अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान केलंय। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात डिझेल अभावी महानगरपालिकेची 105 पैकी 64 टँकर बंद। फक्त 40 टँकरद्वारे नो नेटवर्क भागामध्ये पाणी पुरवठा सुरू। अनेक वसाहतीमधील नागरिकांना पैसे भरूनही पाणी मिळेना। ज्या भागामध्ये महानगरपालिकेने मागील 25 ते 30 वर्षांमध्ये जलवाहिन्या टाकल्या नाही तिथे गुंठेवारी भागाला टँकरद्वारे पाणी देण्याची पद्धत आहे आणि यासाठी 18 ते 20 जणांना एक ग्रुप करून महानगरपालिकेकडे ॲडव्हान्स पैसे भरावे लागतात। एक किंवा जास्तीत जास्त 2 ड्रम पाणी आठवड्यातून 2दा देण्यात येतं। US आणि चीनपेक्षाही भारतीय मंदिर अर्थव्यवस्था वरचढ, तिजोऱ्यांमध्ये सोन्याचं प्रमाण अनेक देशांच्या GDP पेक्षाही अधिक। केरळमधील पद्मनाभ स्वामी मंदिरामध्ये 1300 टन सोनं आहे, तर तिरुपती मंदिरात 11329 किलो। शिर्डी येथील साई मंदिरामध्ये 380 किलो, तर मीनाक्षी मंदिरामध्ये 300 किलो, तर जगन्नाथ मंदिरमध्ये 150 किलो सोनं इतका साठा आहे। देशामध्ये मक्याची मागणी वाढणार, देशात मका उत्पादन आणि वापर दोन्हीही झपाट्याने वाढत असून इथेनॉल आणि पशुखाद्य उद्योगांच्या वाढत्या गरजेमुळे 2030-31 पर्यंत देशांतर्गत मक्याची मागणी तब्बल 7.2 कोटी टनावर पोहोचण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे। शेतमाल संपला आणि भाव गगनाला, कापूस सोयाबीनचे दर रेकॉर्ड ब्रेक। आधी मातीमोल, आता सोन्याचा भाव पाहून बळीराजाच्या जखमेवर मीठ। आता कापूस नसताना आवक घटल्यामुळे कापसाचे दर थेट 9000 रुपये प्रति क्विंटलवर इतके गेलेत, तर सोयाबीनही मोठी झेप घेत 5 वर्षातील सर्वात उच्चांकी म्हणजे 7400 रुपये प्रति क्विंटलचा टप्पा गाठलाय। जनगणनेमुळे राज्यातील लाखो शिक्षकांचे नवीन अभ्यासक्रम प्रशिक्षण लांबणीवर। यंदापासून 3री, 4थी आणि 6वी साठी नवीन अभ्यासक्रम, शिक्षक मात्र पुरेशा तयारीविना वर्गात।
मागील 4 वर्षात पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येमध्ये 18 लाखांची घट. कर्जमाफीच्या आशेने परतफेड रखडली. पीक कर्जाचे प्रमाण 7,000 कोटींनी घटले. कर्जमाफी होईल या आशेने शेतकऱ्यांनी कर्जाची परतफेड न केल्यामुळे ते थकबाकीदार झाले. त्यामुळे बँकांनी त्यांना नवे कर्ज दिले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची संख्या घटली. ज्या जिल्ह्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकांची आर्थिक स्थिती खराब आहे अशा ठिकाणी शेतकऱ्यांना खासगी सावकाराच्या दारात जावं लागलं. राज्यामध्ये 1500 खासगी भूमापकांची नियुक्ती. राज्यातील जमीन मोजणीची प्रकरणे जलद गतीने आणि पारदर्शक पद्धतीने निकाली काढण्यासाठी 1,500 खासगी भूमापकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. विदर्भाला उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट कायम. आज आणि उद्या अकोला, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यात तर मंगळवारपर्यंत नागपूर आणि चंद्रपूरमध्ये अंगाची होणार लाही. पुणे, सांगली, सातारा, सोलापूरसह बीड, लातूर, नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर, नाशिक, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड या जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आलाय. जेवणातील तर्री होणारपैकी खाद्यतेलाचे दर 10 रुपयांनी वाढले. गृहिणींचे आर्थिक बजेट कोलमडलंय. गोरगरीब मजुरांसह मध्यमवर्गीयांच्या अडचणीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ. पेट्रोल 87 पैशाने तर डिझेल 91 पैशांनी मागलं. 8 दिवसामध्ये पेट्रोल 4 रुपये 80 पैशांनी तर डिझेल 4 रुपये 85 पैशांनी मागलंय आणि महागाईच्या आगीत आणखीन तेल ओतलं गेलंय. मान्सून गोवा आणि कोकण किनारपट्टीवर दाखल. राज्यात 4 दिवस वादळी पावसाचा इशारा. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा. गोवा आणि कोकण किनारपट्टीवर मान्सूनच्या आगमनाची चिन्हे दिसत असताना हवामान विभागाने महाराष्ट्रात पुढील 4 दिवस वादळी पाऊस आणि मेघगर्जनेचा इशारा दिलेला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एसटीच्या स्मार्ट कार्डसाठी महिला आणि ज्येष्ठ 5 तास रांगेमध्ये 3 तास सर्व्हर डाऊन. एकाच कर्मचाऱ्यावर भिस्त. पाण्याचीही सोय उपलब्ध नाही. सोलापूर जिल्ह्यात झाडं कोसळली, पत्रे उडाले. वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पाऊस बरसलाय. अनेक ठिकाणी वीज गायब. उत्तर दक्षिण सोलापूर, बार्शी, मोहोळ, अक्कलकोट तालुक्यामध्ये हजेरी. शनिवारी रात्री 8:30 वाजेनंतर सुरू झालेल्या वादळामुळे अनेक ठिकाणी वीज गायब झाली, झाडे कोसळली, घरांवरील पत्रे उडाले. शिवाय आंब्याचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं सांगण्यात आलंय. सोलापूरमध्ये 602 किलो कांद्याचे मेले. 301 रुपये शेतकऱ्याची व्यथा. सोलापूरला विक्री केलाय कांदा. शासनाने मदत करण्याची मागणी. धारूर तालुक्यातील अरणवाडी येथील शेतकऱ्यांनी पहिल्यांदा सोलापूरच्या कांदा मार्केटमध्ये 12 थैल्यांमध्ये 602 किलो कांदा पाठवला. या कांद्याला 50 पैसे प्रति किलो भाव मिळाल्यामुळे 301 रुपये आले. हा कांदा मार्केटमध्ये पोहोचवल्यापासून विक्री होईपर्यंत शेतकऱ्याला 1,939 रुपये खर्च आला. त्यामुळे शेतकऱ्याला खिशातूनच 1,538 रुपयेचा दंड भरावा लागल्याची घटना सोलापूरच्या कांदा मार्केटमध्ये शुक्रवारी घडली. कांदा खरेदीमध्ये बनावट कागदपत्रांच्या आधारे घुसखोरीचा डाव. केंद्र सरकारच्या किंमत स्थिरीकरण निधी योजनेअंतर्गत प्रस्तावित 2 लाख टन कांदा खरेदी सुरू होण्यापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात सापडली. गैरव्यवहारामुळे शेतकरी उत्पादक कंपन्यांना बाजूला करून सहकारी संस्थांना खरेदी देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. नाशिक जिल्ह्यात गरिबांच्या घरकुलाची स्वप्नपूर्ती होणार सुकर. वाळू घाटावरील 10% वाळू मोफत मिळणार. अनेकदा वाळूची टंचाई किंवा वाढलेले भाव यामुळे गरिबांच्या घरकुलांची कामे रखडतात. सरकारच्या या सुधारित धोरणामुळे वाळू घाटांवरूनच आता थेट 10% साठा राखीव राहणार असल्यामुळे लाभार्थ्यांना वेळेत आणि पुरेशी वाळू मोफत मिळेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ठोका, शेअर करा आणि अशा दैनंदिन शेतकरी बातम्या अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा.